नमस्कार मंडळी. वटपौर्णिमा हा सुहासिनी महिलांचा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी महिला उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. विशेषतः नवविवाहित महिलांसाठी या सणाला खास महत्त्व असतं. यंदा वटपौर्णिमेच्या तारखेबाबत काहीसा संभ्रम असल्याने नेमकी तारीख, पूजेचा मुहूर्त आणि पूजेची सोपी पद्धत जाणून घेऊया. उदयतिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी 8:55 ते 10:40 असे आहे. वडाच्या पूजेसाठी खालील साहित्य सोबत घ्यावे. हळदी-कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, बांगड्या, मंगळसूत्र, इतर सौभाग्याचे साहित्य, फुले, अक्षदा, दिवा, विड्याची पाने, 5 फळे, आंबा, पाण्याचा तांब्या. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवपूजा करून वडाच्या झाडाजवळ जावे. सर्वप्रथम वडाला हळदी-कुंकू व्हावे. त्यानंतर सावित्री देवीला बांगड्या, मंगळसूत्र आणि इतर सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. यानंतर फुले, अक्षदा आणि फळे अर्पण करून दिव्याने औष्णन करावे. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. वडाच्या झाडाभोवती पाण्याने प्रदक्षिणा घालावी. शेवटी वडाला धागा बांधून 7 प्रदक्षिणा माराव्यात आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करावी. हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. श्रद्धेने केलेले हे व्रत वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौख्य मिळवून देणारे मानले जाते.